आता ही म्हणशाल तुम्ही चवी असा, पण ही चवी नाही तर हे असत लाल फजाव. आणि याची आमटी म्हणशाल, उसळ म्हणशाल तर एक नंबर होता. तर याची मी आज आमटी बनवतोय. तर रात्रभर भिजत घालून सकाळी मी एका 4 ते 5 शिट्ट्यामध्ये असे छान शिजवून घेतले. आता या आमटीसाठी लागणारा वाटण बनवतोय. त्यासाठी कांदो घेतलंय, लसूण, आला आणि थोडीशी कोथिंबीर घेतलंय. आता यामध्ये थोडासा तेल घालायचा, म्हणजे कांदो कसं व्यवस्थित भाजलो जाता. थोडंसं जो कांदो भाजून घ्यायचो. यानंतर आपल्या याच्यामध्ये ओला खोबरा घालूचा. ओला खोबरा जर तुम्ही खात नसाल तर यामध्ये सुक्या खोबरा घातला आणि ही आमटी बनवली तरी चालात. तर चांगलं या खोबऱ्याक सोनेरी कलर येईपर्यंत आपण ह्यो परतून घेऊया. बघा चांगला वाटण ह्या भाजला. आता ह्या थंड करून मिक्सरला लावून घेतलंय. वाटण मिक्सरला लावल्यानंतर याच्यामध्ये थोडेसे फजाव पण घालायचे, म्हणजे आमटी कशी मिळून येतं आणि चवीक पण छान लागतात. ही आमटी आता फोडणीत घालू. तर तेल घेतलंय, तेलामध्ये थोडीशी मोहरी घातलंय, बारीक चिरून घेतलेली लसूण घातलंय. जी बारीक चिरून घेतलेली लसूण घातली की आमटी अजून छान लागतात. तर कढीपत्तो घातलंय, हिंग घातलंय आणि आमचं घरगुती मालवणी मसालो घातलंय. त्यामध्ये हे फजाव घातलंय, 2-3 मिनटं असे परतलंय. आता यानंतर आपण जा वाटण तयार करून घेतला होता ता घालू. आमटी जेवढी पातळ हवी असतात त्याच्यामध्ये आता पाणी घालायचा. तर मिक्सरचा भांडा छान असा पुसून घेऊन ता पाणी याच्यामध्ये ओततोय. वाटण ही अजिबात सोडायचं नाही, कारण नारळही आता महाग झाले आहेत. तर छान ह्या आमटी उकळी येऊ द्यायची आहे. त्याच्या आधी थोडेसे 2-3 कोकमा टाकायची, चवीपुरता मीठ घालायचा आणि ही आमटी उकळून घ्यायची. चांगली ही आमटी अशी उकळल्यानंतर ह्या आमटीक बघा कट छान येतात. त्यामध्ये कोथिंबीर घालायची. तर तयार झाली ही आपली फजावाची आमटी.